इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ पश्चिमेकडील शिवनगर येथे राहणाऱ्या नागरिकांना ड्रेनेज तसेच रस्त्याची दुरावस्था झाल्याने अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत होता। त्याच अनुषंगाने सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांच्या लक्षात येताच त्यांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या पुढाकाराने अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सदर प्रभागातील ड्रेनेज तसेच रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला। त्याच अनुषंगाने सदर प्रभागाच्या ड्रेनेज तसेच रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांच्या प्रमुख पुढाकाराने करण्यात आले होते। सदर भूमिपूजन सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख तसेच माजी नगरसेवक उमर इंजिनियर, माजी नगरसेवक सुनील सोनी, बिलाल उमर इंजिनियर, इजहार काझी, बॉस्को तथा प्रभागातील अनेक नागरिकांनी विशेष उपस्थिती लावली। माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत श्रीफळ वाढवीत सदर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। आज या पॅनल नंबर 13 शिवनगर, नेताजी मार्केट, स्टेशन परिसर, स्वामीनगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, भगत सिंह नगर, सिद्धार्थ नगर, ये सब एरिया मिला के एक पैनल हुआ, जिसमें जैसा वार्ड डिक्लेयर हुआ रचना, तो मैंने अब्दुल भाई को फ़ोन किया, अब्दुल भाई मैं हूँ, आप स्वामीनगर, मैं शिवनगर, ये दोनों का पैनल मिला के लड़ेंगे। और अब्दुल भाई ने मेरी बात को नहीं टालते हुए एक जबान पे उन्होंने हाँ कहा कि उमर तू जैसा बोलेगा ऐसा करेंगे। और बाजू में हमारे सुनील सोनी भाई है, अब्दुल भाई है। तो पैनल नंबर 13 के लिए आज जो काम छोटा मोटा रुका है, जैसा कि ड्रेनेज लाइन का काम है, चेंबर का काम है, कुछ टाइल्स का काम है, ये छोटा मोटा काम से अब्दुल भाई को बोला अब्दुल भाई ऐसा ऐसा है, तो बोले कर लेंगे। तो मुहूर्त भी उन्होंने परसों सोमवार को बोला था, लेकिन मैं बोला बुधवार को, तो बुधवार को आज का दिन का मुहूर्त अच्छा है, इसलिए मैं अब्दुल भाई के हाथ से सबसे पहला एक नारियल फोड़ के लेता हूँ और सब लोग जोरदार तालियां बजाएं जैसा अब्दुल भाई नारियल फोड़। भाई अब्दुल भाई आगे बढ़ो, आगे बढ़ो। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांच्या माध्यमातून पॅनल क्रमांक 13 मधून माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला असून गत अनेक वर्षांपासून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांना सदर प्रभागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी नागरिकांनी भरभरून मतदान करण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांनी उपस्थितांना केले। सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती लावणारे माजी नगरसेवक सुनील सोनी यांनी देखील सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांच्याप्रमाणे आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अब्दुल शेख यांच्या रूपाने लोकाभिमुख आश्वासक रूपी चेहरा अशी ओळख असणारे अब्दुल शेख सदर प्रभागाचे भावी नगरसेवक या जबाबदारीने सदर प्रभागाचा नियोजनबद्ध विकास करतील असा आशावाद देखील यावेळेस सुनील सोनी यांनी व्यक्त केला। तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांना त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या। माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी सदर प्रभागातील नागरिकांना आश्वासित करताना सदर प्रभागातील नागरिकांचा विकास हा केंद्रबिंदू मानित सदर प्रभागातील नागरिकांना रस्ते, पाणी, दिवाबत्ती, गटारे अशा इतर अनेक नागरी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांच्या विशेष सहकार्यातून अधिक प्रयत्न करणार असल्याचा विश्वास अब्दुल शेख यांनी व्यक्त केला। सदर भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमर इंजिनियर यांच्या माध्यमातून अब्दुल शेख तसेच सुनील सोनी यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।
आज इथं शिवनगरच्या इथं आपले माजी नगरसेवक कुमार इंजिनियर यांनी काही जी कामं राहिलेली आहे त्यांच्याबद्दल माझी चर्चा केली होती आणि आम्ही याच्याबद्दल निर्णय घेतला की त्वरित हे सर्व कामं सुरुवात करण्यात यावी आणि हे कामाच्या तिथं पायवाटाला सुरुवात झालेली आहे. काही ड्रेनेजचे इश्यू आहे. तर कुमार इंजिनियर इथं मला वाटतं 1995 मला आठवतं ते काम करतात आहे आणि माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला स्टार्टिंगला ते एक नावं लिहायची चिठ्ठी असतात ना ते बनवून दिले ते 1995 साली. तर यांचा पाठिंबा यांची सदिच्छा आपल्या पाठिंबा पूर्वीपासून आहे. आता 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे पॅनल नवीन झालेले त्यामध्ये शिवनगरचा भाग पण स्वामीनगर याला जोडला गेलेला आहे. त्या ज्या वेळेला जोडला गेला त्याची माझी चर्चा झाली होती की क्या कशा प्रकारे निदर्शनं त्या प्रकारे आपण एक दुसऱ्याला मदत करू आणि त्यांनी मला आता नवीन याच्याप्रमाणे समर्थन देण्याचं ठरवलं. मला सांगितलं माझा पाठिंबा तुम्हाला आहे. चांगलं काम करणारा माणूस नगरपालिकेमध्ये जायला पाहिजे यासाठी मी तुमच्या पाठिंबा आहे आणि मी पण त्यांना प्रॉमिस केलेलं आहे की येणाऱ्या पूर्ण 5 वर्षामध्ये तुमच्या मान्यतेने तुमच्या विचाराने या विभागाचा आणि शहराचा आपण विकास करू. तर त्याची आज सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला, मला मदत करायची आश्वासन दिलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आज वार्ड क्रमांक 13 याचे काही ड्रेनेजची व इतर कामाचे सुशोभीकरण झाले आहे. मी या वार्ड क्रमांक 13मध्ये असं सांगतो की वार्ड क्रमांक 13 शिवनगर आणि स्वामीनगर एक झाला. या शिवनगरच्या रहिवाशांसाठी पहिले एक धुरंधर नगरसेवक होते, आता 2 झाले. मग याचा अर्थ विचार करा कुठल्या प्रकारे तुमचा विकास होणार याचा. हे सगळं सांगून निस्वार्थीपणाने यावेळेस यांना चांगल्या प्रकारे सगळ्यांनी मतदान करावं, निवडून द्यावं ही सगळ्यांना विनंती. जय हिंद, जय भारत.